मित्रांनो, आपल्याला कोणी काही बोललं ना, आपण इतकं मनाला लावून घेतो ना, आणि ते मनाला लावून घेतल्यामुळे सगळ्यात जास्ती त्रास आपल्याला होतो. द्या सोडून कशाला मनाला लावून घेता. एक तर हे बघा, आयुष्य इतकं सुंदर आहे. एखादं जर कोणी आपल्याला काहीतरी बोलतो ना, मग आपण असं म्हणतो की माझ्या मनाला लागलं, आणि मग माझ्या मनाला लागलं, मी अस्वस्थ झालो, असं बऱ्याच गोष्टी आपण त्या फील करतो किंवा त्या अनुभवतो. मनाला लावून तुम्ही घेत असाल तर ते सोडून द्या. कशाला घेता मनाला लावून तुम्ही? बरं, त्यात सगळ्यात मोठा तोटा कोणाचा आहे माहिती आहे का? जो मनाला लावून घेतो त्याचा आहे. मनाला लागणारा जो बोलतो ना, त्याचा तोटा काहीच नाही याच्यामध्ये. जो लावून घेतो त्याचाच तोटा आहे. एक लक्षात घ्या, एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलतो, तो बोलल्यानंतर आपल्या मनावर त्याचा इतका परिणाम होतो की मग आपली 3 दिवस झोप लागत नाही आपल्याला. एक दुसरी गोष्ट काय की हे बघा, या जगामध्ये तुम्ही सगळ्याच माणसाला खुश करू शकणार नाही. त्यामुळे सगळी माणसं तुमच्या बोलण्यानं, तुमच्या वागण्यानं, तुमच्या प्रत्येक कृतीनं खुश होणार नाहीत. त्यामुळं तुमचं सगळेजण कौतुकच करतील ही अपेक्षा तुम्ही सोडून द्या. कोणीतरी ते टीका करणार आहे. त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट सांगेन की बरं ठीक आहे ना, प्रत्येक टीका ही काही अपमानाची नसते. काही टीका हे आपल्यावर सुधार व्हावा याच्यासाठी पण असते. पण या बाबतीमध्ये या अंगाने पण विचार करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन, तुमच्या मनासारखं सगळं होणार नाही, किंवा तुमच्या मनासारखंच सगळ्या जगाने तुमच्याशी बोलावं असं पण होणार नाही. त्यामुळं तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्या मनाला लागणारं बोलत असेल तर तो त्याच्या स्वभावाचा भाग आहे, तो त्याच्या विचाराचा भाग आहे, किंवा त्यावेळेला ती जी काही मनस्थिती त्याची निर्माण झाली त्या मनस्थितीचं ते प्रतिबिंब आहे. बरं, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. मात्र आपण काय करतो की बरीच माणसं मला भेटतात येऊन की खरं माझ्या मनाला लागेल असं तो बोलला. ज्या वेळेला तुम्हाला वाटतं असं की तो मनाला लागेल असं बोलला, त्या क्षणाला सोडून द्या ना. तुम्ही त्यावर विचार कशाला करताय? एक लक्षात घ्या ना, तुम्हाला मनाला लागेल असं एखादा व्यक्ती बोलतो, त्यावर तुम्ही 3-4 दिवस विचार करता, 2 दिवस झोप पण लागत नाही. आणि मग लक्षात घ्या, जर असं होत असेल तर तुमच्या मनाची चावी ही त्या तुमच्या मनाला लागेल असं बोलणाऱ्याच्या हातामध्ये असं समजा. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की म्हणजे लोकांच्या बोलण्यावर तुमचा दुःख आणि आनंद अवलंबून आहे असा त्याचा अर्थ झाला. मात्र ते तसं नसायला हवं. आणि एकतर आपलं आयुष्य आपल्याला सुंदर करता यायला हवं आहे. म्हणजे तुम्ही जर विचारलं का, जर कर्णाच्या वाट्याला इतकं दुःख आलं ना, महाभारतामध्ये तुम्ही कर्णाची स्टोरी वाचली, इतकं दुःख कर्णाच्या वाट्याला आलं. ज्या वेळेला दुर्योधन आणि कर्णामध्ये संवाद चालू होता की नाही, तर त्यावेळेला दुर्योधन म्हणाला की बाबा, हे सगळं तू एवढं सगळं तुझ्या वाट्याला दुःख आले, तुझ्या वाट्याला एवढा तू अन्याय सहन केलाय, तरी पण तू चांगलं चांगलं वागण्याचा का प्रयत्न करतोय? म्हणजे ज्या वेळेला तो बर्बरीकला झोपेमध्ये मारायचा दुर्योधन प्रयत्न करत होता, त्यावेळेला कर्णानं दुर्योधनाचा हात अडवला आणि सांगितलं की झोपेत असणाऱ्या माणसाला कधीच मारायचं नाही, तू पराक्रमी आहे, तो हस्तिनापूरचा राजकुमार आहे आणि इतिहास या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवेल. मग हे सगळ्यानंतर म्हणते, बरं तू एवढं सगळं होऊन पण कसं चांगलं वागतो कर्ण? तर कर्ण काय म्हणाला ना, ते खूप महत्वाचं आहे बरं का. कर्ण काय म्हणाला की लोकांनी मी कसं असावं यावर मी असणार नाही, मला कसं वाटतंय ना मी कसं असावं त्यावर मी असेल. म्हणजे लोक मला जे बनवायचा प्रयत्न करतायत ना, तसं मी कधी बनणार नाही. मला जसं बनायचंय ना, आणि मी ज्या पद्धतीने मला कसं बनायचा विचार करतोय ना, तसा मी बनेन. त्यामुळं काय की एखादी गोष्ट आपल्या मनाला लागते ना, लागत नाही असं नाही, परंतु ती गोष्ट मनाला लागल्यानंतर तुम्ही जेवढी ती जतन करून ठेवाल, जेवढी तुम्ही त्याला जपत राहाल, तेवढी तुमची झोप उडत राहील, तेवढा तुमचा आनंद संपत राहील, तेवढी तुमची अस्थिरता आणि अस्वस्थता वाढत राहील. असं वाटलं ना मनाला लागले, पटकन सोडून द्या, आनंदी राहा ना. कशाला त्याच्यामध्ये वेळ घालवताय? मला सांगायला की अख्खा दिवस जर तुम्ही त्याच्यामध्ये खराब करत असाल, तुम्हाला जी गोष्ट जी व्यक्ती बोलली ती त्या क्षणाला विसरून ती गेली त्याच्या कामाला निघून, तुम्हीच आपलं ते मनाला लावून घेतलं आणि ते फार मला वाईट वाटायला लागलं वगैरे. मित्रांनो, खूप प्रामाणिकपणे सांगेल, म्हणजे मानवी जीवन जे आहे ना, हे सुखदुःखाने भरलेलं आहे. मान अपमानांनी संमिश्र असं ते जीवन व्यापलेलं आहे. बरं, हे सगळं तुम्हाला मला माहिती आहे. आणि जर हे सगळं माहिती असेल ना, तर तुम्हाला कोणती गोष्ट मनावर घ्यायची आहे, कोणती गोष्ट मनातून काढून टाकायची आहे, कोणती गोष्ट कोणत्या वेळेला सोडायची आहे, या गोष्टी तुम्हाला सुद्धा जमायला हव्या आहेत. हे बघा, आपलं आयुष्यच मुळामध्ये एवढं छोटं आहे. बरं, या छोट्या आयुष्यामध्ये आपण जर समजा अधिक काळ दुःखी राहिलो ना, मग आपल्या वाट्याला आनंदाचा जो येणारा काळ आहे ना, तो कमी होणार आहे. त्यामुळं एखादी गोष्ट मनाला लागली असं ज्या वेळेला वाटेल ना, त्यावेळेला हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. कारण मनाला लागेल असं वाटलं ना, तर तुम्ही माझा व्हिडिओ बघा की सचिन वायकोळे सरांनी एक व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओ मी बघितला आणि मग मी लक्षात ठेवले की आता मनाला लागणारी गोष्ट त्या क्षणाला सोडून दिली पाहिजे. आणि ज्या क्षणाला तुम्ही ती सोडून देता ना, त्याच वेळेला
त्या क्षणाला तुम्ही हलकं फुलकं होता. म्हणून लक्षात ठेवा की अनेक माणसं तुम्हाला भेटतील, अनेक माणसं तुमच्या बाजूने बोलतील, काही माणसं तुमच्या विरोधात बोलतील. सगळ्याच माणसाने तुमच्या बाजूने बोलावं अशी पण अपेक्षा गृहीत धरू नका. कारण सगळ्यांनीच तुमच्याशी चांगलं बोलावं किंवा सगळीच माणसं तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला बोलतील असं पण गृहीत धरू नका आणि असं असत पण नाही. तणावामध्ये, ताणामध्ये, निराशेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काळ घालवण्यापेक्षा त्या वेळेला ती गोष्ट सोडून द्या आणि पुढे निघा. धन्यवाद.